अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष, पक्षाचे सरचिटणीस आदरणीय संजय नाईक साहेब, त्याचबरोबर पक्षाचे उपाध्यक्ष नवीन भाऊ आचार्य यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे. आमच्या विभागाच्या महिला विभागाच्या विभागाध्यक्ष अमिताताई, आमचे सचिव सचिन ससाने, उपविभागाध्यक्ष सुरेश शेट्टी, सर्व शाखाध्यक्ष मिळून आम्ही या गोवंडी स्टेशनवरील रिक्षावाल्यांना, जे रिक्षावाले या महाराष्ट्रामध्ये राहत असताना त्यांना वाटतंय की ही महाराष्ट्र माझी मातृभाषा आहे, माझी जन्मभूमी आहे, माझी पोटाची खळगी भरणारी ही भाषा आहे आणि ग्राहकांना त्यांच्या भाषेत खऱ्या अर्थानं सेवा मिळणं त्यांचा हक्क आहे. आणि कोणतरी त्या ठिकाणी राजकारणाचा विपर्यास करून स्वतः या ठिकाणी वेगळा काहीतरी प्रयत्न करतोय. तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की मी मराठी बोलतो, मला मराठी भाषा समजते, माझ्या रिक्षात बसा, या भावनेतून सगळे रिक्षावाले, काही यादव आहेत, काही दुबे आहेत, काही शुक्ला आहेत, आमची काही मराठी माणसं आहेत. पण खंत या गोष्टीची वाटते की आमचे विभाग सचिव असतील, आम्ही असू, आमचे काही पदाधिकारी असतील, यांना देवनार पोलीस स्टेशनने 168ची नोटीस दिलेली आहे. गोवंडी पोलीस स्टेशनने 168ची नोटीस दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं मराठी माणसांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. मराठी भाषेला गळचेपी होते. वेळोवेळी राजसाहेबांनी या ठिकाणी आंदोलनं केलेत. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळतोय आणि रिक्षामध्ये साधा रिक्षावाला, ताई कुठे जायचं आहे, कुठे सोडू, सुट्टे पैसे आहेत का, या छोट्या छोट्या सुद्धा भाषा आम्ही बोलणार नाही, संप करू, ही जी मगरुरी आली आहे, ही हिंमत कुठून येते? त्या हिंमत आणि त्याच्या पाठीमागे जी अदृश्य शक्ती आहे त्याला भविष्यामध्ये ठेचून काढण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचा असेल. 4 तारखेला त्याने चुकून मोर्चा काढूनच दाखवावा. मराठी माणसांसाठी नव्हे, मुंबईतल्या सगळ्या जनतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वचनबद्ध आहे, कटिबद्ध आहे. आणि 4 तारखेनंतर मग नोटीस 168च्या काय येऊ दे, काय कुठल्या येऊ दे, वेळ येईल तेव्हा बघू. मैं बाबूराम वर्मा यूपी सिद्धार्थनगर से हूँ. मैं मराठी भाषा का सम्मान करता हूँ. मराठी मेरी रोजी रोटी है, मेरा पेट भरता है इधर. मैं मराठी भाषा का सम्मान करता हूँ. मैं मराठी सीखतो और छोटा छोटा मराठी मेरे को आता भी है, लोगों ना सिखवतो भी है. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांचा. ना कसं आहे की बघा, पहिली गोष्ट संजय निरुपम, आता त्याची भूमिका काय आहे ते सर्वांना जग जाहीर झालेलं आहे. आणि ते मी तर बोलेल की ते एका पक्षामध्येच आहे. एकनाथ शिंदे आणि त्या परिवहन मंत्री, त्यांनाच ते कुठेतरी संजय निरुपम क्रॉस करतायत. तर त्यांनी पहिले एकत्र राहावं. आणि मी परिवहन मंत्री त्यांना पण मी सांगितलं आणि त्यांच्या पक्षांनी पण सांगितलं आहे की परिवहन मंत्री त्याची भूमिका खरी आहे आणि संजय निरुपमची भूमिका चुकीची आहे. हे पूर्ण सिद्ध झालेलं आहे. राहिली गोष्ट गुणवंत सदा होते, ठीक आहे, तर तो भोगतोय, त्याला भोगायला द्या. आणि कसं आहे की त्या दिवशी आमचे लोक गेले होते त्याला, परंतु तो बोलतात ना, त्याला पोलिसांची ती पूर्ण चौकटी असते, ते चौकटीचा बाहेर पोलिसांचा आला आणि तू बोल, बाकी मनसे स्टाईल काय असतं ते त्याला दाखवू आपण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये रिक्षा चालकांनी हिंदी जे बोलतात त्या मराठी संदर्भात आजचा हा मराठी भाषेचा आपला जो अभिमान आहे, मराठी भाषा ही सर्वांना आलीच पाहिजे, हा राजसाहेबांनी पहिल्यापासूनचा आमचा जो मुद्दा आहे तो मराठी भाषा. सन्माननीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजचे जे आंदोलन घेण्यात आलेले आहे, त्या आंदोलनात सर्व माझे रिक्षा चालक बंधू बांधव, मग भैया असू दे, उत्तर प्रदेशातले असू दे किंवा बिहारमधले असू दे, सगळे सहभागी झाले आहेत. त्याच पद्धतीने आज आमच्या विभाग सचिव यांना नोटीससुद्धा आलेली आहे गोवंडी स्टेशनमधून. म्हणजे काय मराठी भाषेचं किती त्रास आहे या लोकांना हे आम्हाला आज कळून आलेलं आहे. एक सकाळी 8:15ला नोटीस येतं आमच्या एका पदाधिकाऱ्याला. म्हणजे आम्हाला कळतं की आमच्या भाषेबद्दल या लोकांना किती त्रास होतोय. आणि या महाराष्ट्रात राहून जर या मराठी भाषेबद्दल या लोकांना त्रास होत असेल तर याच्यापेक्षाही तीव्र आणि याच्यानी निषेध केला जाईल. जे लोक आमच्या मराठी भाषेला विरोध करतील, आणि मराठी भाषा प्रत्येक रिक्षावाल्याला आलीच पाहिजे, त्यात काही प्रश्नच नाही. आणि हा पहिल्यापासूनचा आमचा सन्माननीय राजसाहेबांचा उद्देश आहे की मराठी भाषा ही आपली सर्वस्व आहे. आणि एवढंच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मत. माझं नाव कमलेश यादव. हां, या माझ्या रिक्षावर बसा.
बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रस्ता बसा. तुमचं नाव? पट्टी. नंदन पानवलकर. मी मराठी आहे, मी मराठी बोलणार. मी मराठी आहे, माझी भाषा मराठी आहे. आणि हे जे माझे बंधू आहेत रिक्षा ड्रायव्हर सगळे UP-वाले आहेत, बाहेरचे पण आहेत. पण ज्या लोकांनी हे परमिट सगळ्यांना इश्यू केलेले आहेत पैसे खाऊन, पहिला त्या अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करा, पहिला त्यांना निलंबित करा. आणि जे माझे रिक्षा ड्रायव्हर आहेत ते मराठी शिकतायत आणि आम्ही त्यांना सहकार्य करणार आणि लास्टपर्यंत आम्ही त्यांना सहकार्य करणार. मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा.